घड्याळात काटे फिरत असतात. आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली. तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज त्या गिरीश महाजनच्या. बघून आमचं लक्ष आहे. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, G7 त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत की भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला. शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंग पछाडल्या शिवसेना संपवण्यासाठी. त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला. आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत. मराठीद्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. हे आम्हाला संपवणार. आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे, लक्षात घ्या. आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का हो? नरेंद्र मोदी पण काँग्रेसमुक्त भारत होते ना, काय काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत. पण त्यांच्या काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला. आणि त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली. मांडली ना. गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. हे नाशिगिरी करणं म्हणजे राजकारण नाही. G7 देशांचे एक संमेलन होते. गेल्या 6 वर्षात निमंत्रण